जुन्नर तालुक्यातील पिंपळगावमध्ये अक्षरशः अशी भयानक घटना घडलेली आहे। ऊसतोड, एका शेताला ऊसतोड आल्यानंतर अक्षरशः पाचटा खालून असं जमिनी खालून ते त्यांना दिसलं। सर्वजण किंचाळले, सर्वजण पळू लागले। काही लोक तर अक्षरशः घाबरून पळत सुटली। असं या घटनेत काय घडलं ते पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वासना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राइब करून घ्या। अनेक ऊसतोड जे कामगार आहेत ते आता महाराष्ट्रामध्ये दाखल झालेले आहेत। महाराष्ट्रातील अनेक कारखाने सुरू झालेले आहेत, त्यामुळे ऊसतोडीचा हंगाम सध्या सर्वत्र चालू आहे। अनेक ऊसतोड मजूर आहेत ते मग ऊसतोडणीसाठी जात आहेत आणि मग अशाच एका शेतामध्ये अक्षरशः लोकांना जे काही दिसलं, सर्वांना एक मोठा धक्काच बसला। काही लोक अक्षरशः पळू लागली होती। आता हे गाव तसं शांत आणि हिरवेगार, सह्याद्रीच्या त्या खुशीत वसलेल्या या गावात शेती हाच प्रमुख व्यवसाय होता। आजूबाजूला पसरलेल्या ऊसाच्या शेतीत सध्या लगबग सुरू होती। कारखान्याची धुराडी पेटलेली असल्याने पहाटेपासूनच ऊस तोडणीच्या कोयत्याचा आणि ट्रॅक्टरचा आवाज गावात घुमायचा। सूर्य नुकताच उगवला होता आणि शेतात कामाला सुरुवात झाली होती। विघ्नहर साखर कारखान्याचे ऊसतोडणी कामगार त्यांच्या विशिष्ट बोली भाषेत गप्पा मारतात। आता एकामागून एक ऊसाच्या सरी तोडत पुढे सरकत होते। बाबाजी हा 12 एकराचा ऊस भरघोस होता। कामगार उत्साहाने काम करत होते, कारण या हंगामातील हा शेवटचा मोठा फड होता। त्या दिवशीच मोठा फड होता आणि मग त्या दिवशीच कामाची गती चांगलीच होती। जवळपास सकाळचा एक मोठा भाग संपत आला होता आणि एका टोकाकडील थोडी दलदलीची जमीन असलेल्या भागात काम सुरू असताना एका मजुराला काहीतरी वेगळंच जाणवलं आणि त्यानंतर मजुराला काहीतरी वेगळं जाणवल्यानंतर अक्षरशः मग तेथील संपूर्ण लोक होती ती पळू लागली होती। जमिनीखाली असं त्यांना काय दिसलं हे तुम्हाला बघावंच लागेल आणि सगळी माणसं अक्षरशः पळत सुटली। जवळपास सकाळचा एक मोठा भाग तो संपतच आला होता आणि मग एका टोकाकडील थोडीशी मग जमीन दलदलीची होती आणि जमीन दलदलीची असलेल्या भागात काम सुरू होतं। एका मजुराला मग काहीतरी सतत वेगळंच जाणवलं होतं आणि त्याचे नाव रामा होतं। रामाचा कोयता जमिनीत रुतला आणि खच्च असा आवाज न होता तो एखाद्या लाकडावर आदळल्यासारखा झाला आणि मग सर्वांना दिसलं ते भयानक दृश्य। आता रामाने कोयत्याला बाजूला केलं आणि पायाच्या बाजूला पाहिले। त्याला वाटले एखादी जुनी लाकूड किंवा ऊसाच्या मुळ्या असाव्यात। त्याने माती बाजूला सारली। जसजसा ऊस तोडत जात होता तसतशी जमीन मोकळी होत होती। त्याने आणखी काही माती बाजूला केली आणि अचानक त्याच्या तोंडून बापरे असा उद्गार निघाला। बाकीच्या मजुरांनी आवाजाच्या दिशेने पाहिले। सर्वजण आपल्या कामात व्यस्त होते। कोणी गाणी म्हणत होतं, कोणी मग उसाच्या पाचटापासून कोपी केल्या होत्या। लहान मुले सुद्धा खेळत होती आणि मग तो धक्कादायक प्रकार अखेर उघडकीस आला। रामा गुडघ्यावर बसला होता। त्याच्या डोळ्यात एक भीती आणि आश्चर्याचे मिश्रण होते। बाजूला उभे असलेल्या मजुरांनी विचारलं, काय झालं रे रामा? काय निघालं? तू एवढा का घाबरलेला आहेस? असं तुला तिथे काय दिसलेलं आहे? रामाला धड बोलताही येत नव्हतं, असं ते त्याच्या पुढचं दृश्य होतं। रामाने थरथरत्या बोटांनी जमिनीकडे इशारा केला, अहो हे काहीतरी वेगळंच आहे। मग सर्वजण तिथे धावत पळत आले आणि अक्षरशः सर्वांनी जे पाहिलं, सर्वांच्या सुद्धा पायाखालची जमीन सरकली। रामाने अगोदरच थरथरत्या बोटांनी जमिनीकडे इशारा केला होता, अहो हे काहीतरी वेगळं आहे। माणूसच तो पूर्ण बोलू शकला नाही। सगळे मजूर क्षणभर थबकले। काही जण उत्साहतेने पुढे आले तर काहींच्या चेहऱ्यावर भीतीने धाकधूक सुरू झाली होती। उसाच्या मुळांच्या आणि ओल्या मातीच्या ढिगाऱ्यात एक मानवी सांगाडा दिसत होता, फक्त हाडे आणि काही जीर्ण झालेले कपडे। एका जुन्या जाणत्या मजुराने धीर करून हळूच सांगाड्याला स्पर्श केला। सांगाडा पूर्णपणे मातीत रुतला होता, त्यामुळे लगेच ओळखता येत नव्हता, परंतु सांगाड्यावर असलेले कपडे आणि त्याची अवस्था पाहता हा मृतदेह खूप जुना होता। आता हे बघताच काही लोक अक्षरशः तेथून पळत सुटली। काही महिला होत्या त्या सुद्धा घाबरून त्या फडातून निघून गेल्या। काही जण पळत होते। मग हा सांगाडा पाहताच बाबाजींच्या डोक्यात एक विचार चमकला। त्यांना आठवले की जवळपास 6 महिन्यांपूर्वी गावातून बाबा मिया सय्यद मोहीन नावाचा एक 75 वर्षाचे वृद्ध गृहस्थ अचानक बेपत्ता झाले होते। बाबा मियांना विसरमूर्तीचा त्रास होता। विसरपणाचा त्रास असल्याने अनेकदा घरापासून लांब निघून जायचे। त्यांच्या मुलाने हरून मोनींने सगळीकडे शोध घेतला होता, पण ते सापडले नव्हते। पोलिसात तक्रार दाखल केली होती। बाबाजींनी हरून मोमीनला फोन केला आणि ही धक्कादायक बातमी सांगितली। हरून ताबडतोब आपल्या काही नातेवाईकांना घेऊन शेतात पोहोचला। 6 महिन्यांपासून वडिलांचा शोध घेणाऱ्या हरूनच्या मनात भीती आणि आशेचा एक विचित्र संघर्ष सुरू होता।
शेतात आल्यावर हरुणने सांगाड्याची पाहणी केली. तेथे गेल्यावर सर्वत्र भीती अशी चेहऱ्यावर दिसत होती. तो सुद्धा सर्वांना पाहून अक्षरशः घाबरला होता. एवढी लोक का घाबरलेली आहेत? हे आपलेच वडील तर नाहीत ना, असं त्याला सतत प्रश्न पडत होता. सांगाड्यावर एक जुना आणि हिरव्या रंगाचा सदरा आणि फाटलेली लुंगी होती. हरुणच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने थरथरत्या आवाजात सांगितले, हो, हे कपडे माझ्याच वडिलांचे आहेत. त्यांनी असाच सदरा घातला होता, माझी खात्री आहे. हरुणने दुजोरा दिल्यावर बाबाजींनी आणि ग्रामस्थांनी तात्काळ पोलिसांना बोलावले. जुन्नर पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी केली. सांगाड्याची अवस्था पाहता तो किमान 6 महिने किंवा त्याहून अधिक काळ इथेच असावा असा त्यांचा प्राथमिक अंदाज होता. पोलीस अधिकारी जाधव यांनी हरुण मोमीनला सविस्तर माहिती विचारली. हरुणने सांगितले की वडिलांना बिबट्याची खूप भीती वाटायची. अनेकदा ते रात्री घरातून बाहेर पडायचे आणि बिबट्याच्या भीतीने कुठेही लपायचे. हा परिसर जंगलाजवळ आहे आणि बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना इथे वारंवार घडतात. पोलिसांना असे वाटले की बाबा मिया रस्ता चुकून शेतात आले असतील आणि बिबट्याच्या भीतीने या उसात लपले असतील. तिथेच त्यांची तब्येत बिघडली असेल आणि बिबट्याच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला असावा. ऊस भरलेला असल्यामुळे हा भाग थोडा बाजूला असल्याने त्यांचा मृतदेह कोणाला दिसला नसेल आणि 6 महिन्यात तो सांगाड्यात रूपांतर झाला असावा. सांगाडा ताब्यात घेण्यात आला आणि पुढील तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आला आणि ती माहिती समोर आली. तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आला. मग DNA आणि इतर चाचण्या झाल्यावर सांगाडा नेमका बाबा मिया यांचाच आहे की नाही हे स्पष्ट होणार होते. पोलिसांनी या घटनेची नोंद अकस्मात मृत्यू म्हणून केली, पण तपास सुरू ठेवला. गावात काही दिवस या घटनेची चर्चा सुरू राहिली. ऊस तोडणीच्या कामात सापडलेले हे रहस्य गावातील लोकांच्या मनात भीती आणि सहानुभूती दोन्ही निर्माण करून गेले. निसर्गाच्या कुशीत दडलेले हे गूढ ऊस तोडणीच्या निमित्ताने उजेडात आले होते. हरुणला किमान आपल्या वडिलांचा अंत कसा झाला याचे उत्तर लवकरच मिळेल. या एका असमाधानसोबत वडिलांना गमावलेले दुःख त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. जमिनीखालून अचानक जे बाहेर पडले ते फक्त हाडे नव्हती, तर एका बेपत्ता व्यक्तीच्या शोधाची आणि एका कुटुंबियाच्या 6 महिन्यांची वेदनेची कहाणी होती. अशा काही दुर्गम भागामध्ये असे अनेक बिबट्यांचे मग शिकार होत असतात. काही लोकांचा सुद्धा मृतदेह असेच सापडलेले आहेत. काही बिबट्यांनी तर अक्षरशः लहान मुले, वयस्कर किंवा तरुण व्यक्तींना सुद्धा सोडलं नाही. मग अशा प्रकारचे कृत्य महाराष्ट्रामध्ये प्रचंड वाढ होत चाललेली आहे. बिबट्याच्या शिकारीत तावडीत सापडल्यानंतर अक्षरशः त्यांचा मृतदेह कधीकधी सापडत सुद्धा नाही. मग काही लोकांचे मृतदेह दूरवर सापडत असतात. मग लहान मुलांसोबत सुद्धा असंच काहीसं घडतं या दुर्गम भागामध्ये. अक्षरशः लहान मुलांना ओढून नेल्यानंतर त्यांची डेड बॉडी सुद्धा सापडत नाही. काही दिवसांनी परत मग कुठेतरी त्यांची डेड बॉडी सापडत असते. हे दृश्य पाहिल्यानंतर पालकांच्या तर पायाखालची जमीन सरकते, त्यांच्यावर मोठा डोंगरच कोसळत असतो. मग या घटनेमध्ये सुद्धा कदाचित असंच सुद्धा घडलं असावं. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.